ती पाहूया या ठिकाणी त्याचा इतिहास पाहायला मिळेल का। परंतु समोर टीम जी आहे ती विक्रम स्पोर्ट होरीनवगर चालू अंगामध्ये खास काम त्यांचं राहिलं नाही आहे। प्रथम क्रमांकाची जरी ट्रॉफी असली तरी जसा खेळ प्रत्येक अंगामध्ये पाहायला मिळते तो खेळ पाहायला मिळाला नाही आहे। आणि त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी जे हनुमान गोवे 2 हात करतायत। याच्यानंतर विजेता अशी मॅच होईल। त्याच्यानंतर बंद्रामूर्ती काल्हेर आणि गावदेवी भादवड या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। रँक क्रमांक 3 वरती बंद्रामूर्ती काल्हेर टीम कडे पाहिले जाते। प्रथम क्रमांकाच्या 2, द्वितीय क्रमांकाची 1 आणि तृतीय क्रमांकाची 1 अशा ट्रॉफ्या त्यांच्याकडे 4 पाहायला मिळतात। पुढे चेंडू या वेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू आहे। पहिल्या चेंडूची सुरुवात या ठिकाणी आपण पाहिल्या उल्हास पाटील याच्या माध्यमातून चांगली केली जाते। डॉटची सुरुवात केली जाते कारण महेश काबूकर आणि बिरू पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। पुढील चेंडू आता मात्र हलक्या हाताने दिशा दिली आहे। पॉइंटच्या रिझनला चेंडू जातोय। शॉट थर्डमॅनचा शतरक्षक त्याच्या मागे गेला आहे। वेल अवसर आहे। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। तिसरीची मागणी बिरू पाटील करतोय, क्या बात आहे। आणि आपण जर पाहिलं तर विजय स्पोर्ट खानपेठ टीमने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये बिरू पाटील एकाकी लढला होता त्या सर्वच टुर्नामेंट मध्ये आणि एका हाती विजय सर्वच सामन्यामध्ये मिळवून खऱ्या अर्थाने त्याच्यावरती नाव कोरलं होतं। एक चांगली दहशत दाखवली होती बिरू पाटील याने। या वेळेस क्या बात आहे, स्टेअर केले गेल्या दिशा दिलेल्या आहे। क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळते। कव्हरच्या रिजनला डीप मध्ये जातोय। फेकी केली जरूर जाते पण 2 धावा नाही रोखू शकत। या 2 धावेने धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते। थोड्याच वेळात मान्यवरांचा शुभागमन होत आहे। टीडीसी बँकचे संचालक सन्माननीय प्रशांत सेठ पाटील यांचा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होईल। तर त्यांचं ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी पाहतोय आपण अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते। आज मेगा फिनाले फायनल दिवस आहे म्हणजे मान्यवरांची रेलचाल पाहायला मिळेल। सलग 2 दिवस आपण पाहिलं तर भरपूर मान्यवर या व्यासपीठावरती येऊन गेले आहेत आणि आज 3रा दिवस आणि फायनल मेगा फिनालेचा दिवस आहे। सर्वच आपण पाहिले तर गाव कमिटी असेल, आजूबाजूतील परिसरातील मान्यवर असतील आणि सर्वांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने भेट दिली आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी धावसंख्येला आकार मिळते। धावसंख्या पुढे सरकते। पाहिली तर 5 या अंकावरती पुन्हा एकदा उल्हास पाटील टर्न होते। आता मात्र हलक्या हाताने खेळून काढले। सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। शांत संयमी कारण घाई करायला बघत नाहीयेत। प्लेयर सुद्धा कमी आहे त्या अनुषंगाने कुठेतरी धोका पत्करत नाहीये। चांगले चेंडूवरती समाचार घेणं टाळलं गेलं आणि खराब चेंडूवरती उत्तम प्रहार करण्याची त्यांची तर कला खूप चांगली अवगत आहे। आणि जिथून इंजर्ड झाल्या तिथून मात्र स्वतःला आवरण्याचं काम पाहायला मिळते कारण मोठा फटका खेळण्यासाठी कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण जरूर होते। पाहूया 7 धावा काबूकर यास या वेळेस मात्र उडवला जरूर आहे। मिस टाइम झालेला आहे। शतरक्षक त्याकडे पोहोचला जरूर होता परंतु झेल मात्र या ठिकाणी सोडला जातोय। क्या बात आहे। लो कॅच जितो कॅच असं म्हटलं जातंय आणि तुम्हाला जर फायनल टीम म्हणून बनायचं असेल तर फील्ड प्लेस खूप महत्वाचं असतं। कुठली टीम असो ज्या टीम कडे फील्ड प्लेस मजबूत आहे ती टीम पुढे जाते। धावसंख्या या ठिकाणी पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 झाले आहे। आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार या ठिकाणी वडू नवघर टीम ला पॅनलाइज केलं जाते 2 धावाने कारण आपण जर पाहिलं तर लेट रिपोर्टिंग केली त्या कारणास्तव। वेलकम सुस्वागतम। या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले आहे। प्रशांत शेठ पाटील टीडीसी बँकचे संचालक, अंजूरदेवे गावचे उद्योजपती आई गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं प्रशांत शेठ पाटील आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत। वेलकम वेलकम वेलकम। टीडीसी बँकचे संचालक प्रशांत शेठ पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन। नक्कीच माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांचे चिरंजीव, टीडीसी बँकचे संचालक, दिव्यांजूर गावचा एक हस्तमुख चेहरा प्रशांत शेठ पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे।
आई गावदेवी 40+ वेल आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 ला अगदी आपली मोलाची उपस्थिती सूर्यकांत भाऊ पाटील असतील, हरेजी भोईर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ वेले यांच्या विनंतीला मान देऊन आज प्रशांत शेठ पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. आपलं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये जातोय. स्क्वेअर लेग रिजनला एक धाव कंप्लीट केली आणि त्या ठिकाणी फेकी केली जाईल. तद्वार 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 11 अंकावरती धावफलक पोचला गेला आहे. याच्यानंतर राजनोली टीम समोर या विजेत्या टीमशी सामना होईल आणि तदनंतर एक चांगली मॅच बंद्रामती काल्हेर आणि गावदेवी भादवड ही मॅच पाहायला मिळेल. प्रमोद भोईर गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. सरपंच उपसरपंच चषक गोवे येथे खऱ्या अर्थाने गोवे टीमने चांगली कामगिरी केली होती. स्वतःच्या आयोजनामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला होता. आज पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च झाल्यात. दुसरी ओव्हर चालू आहे. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये अर्थात स्क्वेअर लेग अंपायरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. इथेही दुसऱ्या धावीची मागणी केली. क्या बात आहे. घातक होऊ शकतोय कारण आपण पाहिलं तर चेंडू हातामध्ये होता आणि एक धाडसी निर्णय. या ठिकाणी सन्माननीय रवींद्र शेठ पाटील साहेबांचंही थोड्याच वेळात आगमन होत आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सन्माननीय रवींद्र शेठजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मान्यवर खूप उपस्थित राहतील यात मात्र शंका नाही आहे कारण चांगली कमिटी आहे आणि कमिटीवरती प्रेम भरपूर पाहायला मिळते. म्हणून तर आपण म्हणतोय की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्मान्य प्रशांत शेठ पाटील असतील, रवींद्र शेठ पाटील असतील आणि अन्य मान्यवर संपूर्ण कमिटी आपण पाहू शकता व्यासपीठावरती आहे. नक्कीच मनोज रवींद्रबद्दल बोलायचं झालं तर ते एक आई गावदेवी वेले संघाचे रेग्युलर संघाचे एक चांगले क्रिकेटर देखील राहिलेले आहेत आणि वेले गावचे उद्योजक उद्योगपती नेटचे प्रोपायटर आहेत आणि नक्कीच आज त्यांनी देखील या स्पर्धेला इथे आपली मोलाची उपस्थिती दिली. धन्यवाद रवींद्रदा पाटील. नॉट आउट आहे, नाबाद आहे. कुशल मुवमेंट होती म्हणून चेक करण्यास विलंब लागला गेला. खेळाला आता पुन्हा एकदा सुरुवात करूया. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 13 या अंकावरती. मित्र आपण पाहिलं तर उशिराने कुणी येऊ नका. यावेळेस उडवला आहे हवेमध्ये पुन्हा एकदा शतरक्षक आता मात्र पोहोचला जातोय. गुड ट्राय आणि वेल एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू मात्र हातामध्ये विसावला नाही या परंतु प्रयत्नांना सलाम करावा लागेल कारण हा 40+ चा क्रिकेट आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर जगदीश जवळ आपण पाहिलं तर 50च्या आसपास असणारा हा जगदीश खेळाडू आपण पाहिलं तर काय एफर्ट लागला गेला त्या ठिकाणी. या ठिकाणी पाहतोय समोर खेळला गेला आहे. या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू सीमा पार जातोय. षटकार. तर दोन्ही टीमला या ठिकाणी सूचित करण्यात येते, पंचांनाही सूचित करण्यात येते की भिवंडी
ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आता आम्हाला फोन आला आहे आणि त्यांनी आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली आहे की आपण पहिले जे सामने आहेत ना सर्वच्या सर्व 4 षटकांचे खेळतोय. तुम्हाला वेळ कमी पडते तर तुम्ही दुसऱ्या फेरीचा सामना हा 3 षटकांचा खेळू शकता. म्हणून हा सामना जो आहे 4 षटकांचा आहे. निश्चित या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही टीमला पॉवर प्ले नसणार आहे. निश्चितच आमच्यापर्यंत सूचना आली आहे कमिटीच्या माध्यमातून का पहिल्या फेरीचा जो सामना आहे तो 4च षटकांचा खेळवला जाईल. पहिला पॉवर प्ले जर दिला नाही आहे तर समोरच्या टीमलाही पॉवर प्ले दिला जाणार नाही आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण TDC बँकचे संचालक दिव्यांजूर गावचे समाजसेवक प्रशांत शेठ पाटील यांच्यात आपल्याला या स्पर्धेच्या अंतिम मेगा फायनल दिवसातून महत्वाची उपस्थिती आणि त्यांच्या सोबत वेलेगावचे समाजसेवक उद्योजक आणि गावदेवी वेले रेग्युलर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रवींद्रदादा पाटील देखील उपस्थित आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत वेलेचे माजी उपसरपंच विलाजी पाटील आहेत. आपले ग्रामविकास अधिकारी साहेब देखील आहेत. त्यानंतर नयन माली आणि गीतेश पाटील भाटाले गावचे युवा उद्योजक. शरदजी मात्रे, दिनेश भोईर, गणेश पाटील. या ओव्हरनंतर आपण मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक चंदू पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक जमेची बाजू म्हटलं तर वागड ठरणार नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 9, या ओव्हरमध्ये आल्या 15. पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. चांगली रणनीती या ठिकाणी आखली जाते. दोन मिनिटं मॅच थांबवा.
चला आपण आजच्या स्पर्धेच्या अंतिम फायनल डे मधून नक्कीच तुम्हा सर्वांचे लाडके TDC बँकचे संचालक प्रशांत शेठ पाटील आज या स्पर्धेला वेलात वेल कडून उपस्थित आहेत. त्यांचा आपण गावदेवी 40+ वेले आणि ग्रामस्थ मंडळ वेलीच्या वतीनं इथे स्वागत आणि सन्मान करीत आहोत. रवींद्रदादा पाटील आणि नयन माली आपण प्रशांत शेठ पाटील यांच्या स्वागत सन्मानासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. रवींद्रदादा पाटील वेले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि नयन माली गीतेश पाटील तसेच हरेश भोईर सूर्यकांत भाऊ पाटील आणि आपली संपूर्ण गावदेवी 40+ वेले टीम आपण प्रशांत शेठ पाटील यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान इथे करायचं आहे. TDC बँकचे संचालक आहेत रवींद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना प्रेमाची उबदार शॉल या स्पर्धेची आठवण गणपती बाप्पांची ही कलाकृती मूर्ती आणि हा फुलगुच्छ देऊन प्रशांत शेठ पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जातोय. TDC बँकचे संचालक आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच हा शुभ सन्मान होतोय मान्यवरांचा अतिथींचा. अतिथी देव भव. धन्यवाद प्रशांत शेठ पाटील आपण आलात या स्पर्धेसाठी आपली मोलाची उपस्थिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद. दोघांना जर मान्य असेल 3 ओव्हरचा तर आपण खेळूया मैदानात. विलंब नकोया. चला डन. सामना चालू झाला आहे त्या कारणास्तव नियम बदलता येत नाही कारण भरपूर शेड्यूल चेंज होईल. मग पॉवर प्लेचा प्रश्न येईल. सर्व काही गोष्टी येतील. दोन्ही टीमला 3 ओव्हरचा हा सामना मान्य आहे तर आपण खेळूया. कारण असोसिएशनचा असा नियम आहे की पहिला मॅच जो आहे तो 4 षटकांचाच खेळवला जाईल. परंतु आता या ठिकाणी दोन्ही टीम उशिरा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि स्पर्धाही उशिरा होते. आज फायनल दिवस आहे त्याच्यासाठी आपण 3 षटकांचाच खेळतोय. गोवित टीम बरोबर या ठिकाणी वेवल्यावरती उपस्थित होती. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी पाहतोय आपण अपील जरूर केला गेला आणि सिंगलने खेळला पुढे जाते. दुसऱ्या धावची मागणी केली आणि पाहता पाहता या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. आपण पाहिलं तर या ठिकाणी गोवे टीम बरोबर टायमावरती उपस्थित होती. विक्रम स्पॉट वडूनवघर भरपूर उशिरा झाली. यस जवळ 1.5 घंटा उशीर झाला. त्या कारणास्तव आपण पाहिलं सामना थोडासा उशिराने चालू झाला म्हणून 3 षटकांचा हा खेळवला जातोय. गोलंदाज या ठिकाणी पाहू शकता आपण यावेळेस चांगला चेंडू होता खेळून चांगला काढला आहे परंतु या ठिकाणी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. दिलीप पाटील या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतं सज्ज होत आहे. पुढे चेंडू फेकण्यासाठी यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने पाहतोय आपण स्क्वेअर रिजन मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली. इथेही दबाव टाकला प्रेशर टाकला आणि आताही मात्र पाहतोय आपण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. थर्ड अंपायर दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. मैदानी पंच आपला निर्णय काय आहे. फलंदाज बाद आहे. पाहूया थर्ड अंपायर मध्ये काय दिसतंय. यस फलंदाज बाद आहे. चला स्पीडअप करा संदीप. चला या आपल्या जागेवरती आपण लगेच स्थित व्हा. धावसंख्या पाहतोय 29 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. या वेळेस आपला हा तिसरा सामना चालू होणं गरजेचं होतं पण पहिला सामना संपत नाही.
पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. तिसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. थोडीशी स्पर्धा उशिराने आज चालू झालेली आहे, तर येणाऱ्या टीमला विनंती आहे आपण बरोबर वेळेवरती या. या वेळेस उडवला बड़ा शॉट, क्या बात है, तान दिया आसमान में, सीमा पार, सिक्सर. महान गावागावात मिळतोय मान, कसलय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. 35 धावा धापलकावरती. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र लाईन चांगली वापरली गेली आहे. दिलीप पाटील याने अतिशय जिद्दी आणि चिवट क्रिकेटर आहे. आपण नेहमी पाहतोय जेव्हा जेव्हाही मोठा फटका लागल्यानंतर अधिक तीव्रतेने खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट झाले आहे. पाहूया या ठिकाणी आपण पाहिलं तर भिरू पाटील यास जास्त काही चान्स मिळाले नाही. 2 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये एक षटकार आला आहे. याही खेळाडूचा खेळ बहरत आहे, निखरत आहे. आणि इथं मात्र पाहतोय आपण डावेष्टी सोडून जातोय, पण आमच्याकडे वलत आहेत आणि वाईटची खून केली जाते. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 37 धावा धापालकावरती झाल्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ विक्रम स्पट वडूनवगर, नेहमी विक्रमी खेळीने जाणणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप 10 मध्ये आपली जागा बनवून आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू पाहतोय आपण, डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली आणि या ठिकाणी दुसऱ्या धावीची मागणी, परंतु आता मात्र फलंदाज बाद झाले. कारण आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू होता, धाव घेणं गरजेचंच होतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 39 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. 13च्या सरासरीने या धावा जहानमान गोवे टीमला जमा करायच्या आहेत. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या. विक्रम स्पट वडूनवगर पाहूया, 13च्या सरासरीने या धावा या ठिकाणी जमा करायच्या आहेत.
क्रिकेटमध्ये ज्यांचा चांगला आवाज आपल्याला नेहमी ऐकायला मिळतोय असे आमचे परम मित्र कालीराम केनी सर आपल्याशी जुडतील. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहत आहेत आई गावदेवी 40+ वेल आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026 आजचा फायनल दिवस. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये शिवनेरी स्पोर्ट आमने टीम काल न्यूझीलंड पायगाव टीमला पराभूत करून पोहोचलेली आहे. बघूया आजच्या ग्रुप सी मधून अंतिम विजेता आणि शिवनेरी स्पोर्ट आमने या स्पर्धेचा मेगा फायनल सामना आपण पाहणार आहोत. यानंतर चालू सामन्यातून विजेता संघ आणि VSN कंपनी गावदेवी रांजनोली असा आपण पुढील सामना पाहणार आहोत. जर्मन गोवे संघासमोर 39 धावांचं टार्गेट सेट केलेले आहे विक्रम स्पोर्ट वडनोगोड टीमनं आणि ते लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गोवे टीमची सलमीर जोडी दिलीप पाटील आणि विजय पाटील गोलंदाज आहेत. भीरू पाटील क्षेत्ररक्षण लावलं जातोय. 39 धावा विजयासाठी गोवे टीमला बनवायचे आहेत. भीरू पाटीलचा पहिला चेंडू वेली गावाच्या टोकाकडून दिलीप पाटील पहिला चेंडूला अगदी कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळलेत. एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले. तिसरीचा प्रयत्न होईल. विजय पाटील तिसरीसाठी देखील पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेऊन दिलीप पाटीलनं या स्पर्धेची सुरुवात चांगली केलेली आहे. बिनबाद 3. रवींद्रदादा पाटील देखील एक उत्तम क्रिकेटर राहिलेले आहेत, उद्योजक आहेत आणि वेले ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच देखील राहिलेत. 0806 क्रमांकाची जी गाडी आहे, मला वाटतं ती गाडी चालू आहे बघा. जरा हेडलाईट चालू आहेत. खेळाडूची अथवा मान्यवराची कोणाची असेल तर ती गाडी बंद करा. स्विफ्ट गाडी आहे. प्लीज ज्या खेळाडूची असेल त्यांनी जाऊन ती गाडी बंद करायची आहे. बॅटरी लो होईल नाही तर. बघा लाईट ऑन आहेत. पुढील चेंडू इथे हा चेंडू बघूया. अगदी चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. शॉर्ट थर्डमॅन रिझन मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव या चेंडूवर विजय पाटीलनं कंप्लीट केली. 2 चेंडूमध्ये 4. अतिशय चांगली स्पर्धा आणि वेले गावची हे आई गावदेवी क्रीडानगरी अतिशय चांगली क्रीडानगरी आहे. ज्या पद्धतीने आपण मानकुलीची गुरुदत्त चौटायरबाग क्रीडानगरी पाहतोय तशी ती क्रीडानगरी आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये या क्रीडानगरीमध्ये देखील आपल्याला खूप सारा बदल नक्की पाहायला मिळेल. कारण की वेलेगावमधून देखील खूप चांगला क्रिकेट खेळला जातोय. अतिशय चांगली निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली क्रीडानगरी. इथे पंच आमच्याकडे बोलतायत. सुनील म्हात्रे सर वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव गोवे संघाच्या फलकावरती. पहिल्या चेंडूमध्ये 3, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 आणि हा चेंडू वाईट. धावसंख्या 5. 39 धावा 3 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. विक्रम स्पोर्ट वडनोगोड टीम एक दादा टीम आहे. तर जर्मन गोवे संघासाठी देखील ही सीझन खूप चांगली चाललेली आहे. इथे क्षेत्ररक्षक बीट झालेत. चेंडू चालला अगदी सीमा पार. हा येतो नशिबाचा चौकार. श्याम उद्योगपती श्यामदादा चौगुले. आउटफील्ड खराब आहे. खूप लक्ष ठेवावं लागतो. चेंडू कुठेही वलन घेतो. नक्कीच नव्याने ग्राउंडची अगदी काम सुरू आहे
आणि अतिशय चांगलं एक ग्राउंड आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल. अगदी दिलीप पाटील आज बॅटच्या मधोमध चेंडू घेत आहेत. चेंडू अनिल जोशीनं उचललाय. मिड ऑफ रिझन मधून या 2 धावा कंप्लीट केलेत. आज ग्रामविकास अधिकारी साहेब देखील आहेत, रवींद्र दादा देखील आहेत, विलासजी पाटील आहेत, त्यानंतर आमचे दिनेश भोईर आहेत, रघुनाथजी घरत आहेत आणि संपूर्ण आमचे आयोजन कमिटी या स्पर्धेसाठी आपले अमूल्य वेळ देत आहेत. सर्वांचं आई गावदेवी 40+ वेल संघाच्या वतीनं स्वर्गीय पवन स्मृती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. बिरू हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. बघूया डीप मध्ये क्षेत्ररक्षक सँडी पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. विजय पाटील चांगली साथ देत आहेत. म्हणून चालू सीझन आपण पाहिले तर गोवे संघासाठी खूप चांगली चाललेली आहे. खास करून विजय चांगले टच मध्ये आहेत आणि त्यांचे 4 गोलंदाज आणि त्यामध्ये अजून एक मानाचा तुरा की प्रमोद भोईर चांगल्या लय मध्ये आहेत. प्रमोद भोईर, बंडू पाटील, निकेश पाटील संपूर्ण टीम चांगल्या लय मध्ये आहे. हा फटका हवेमध्ये केले. सँडी एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न, इथे झेल झालाय, धरतीला दान. एक सिंगल धाव या चेंडूवर. सँडी चांगले खेळाडू आहेत मात्र झेल घेण्याच्या मूड मध्ये नव्हते. नक्कीच बघूया धावा बनलेत. बिनबाद 14. 39चं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये एक समांतर धावसंख्या आलेली आहे कारण की अजून एकही गडी त्यांचा बाद नाहीये. चांगली अगदी आपण पाहिली तर सुरुवात कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये बंडू पाटील, प्रमोद भोईर सारखे फलंदाजांचं येणं बाकी आहे. बिरू पाटील आज काहीसा संघ उशिराने आला. गावामध्ये दुःखद घटना घडली वडूनगरच्या आणि त्या अनुषंगाने त्यांची इथे लेट रिपोर्टिंग झालेली आहे. वेलकम संजयभाई म्हात्रे फॅन टीम, गावदेवी भादवड टीम, प्रल्हाददादा नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कॅप्टन संतोषजी तरे, प्रदीप भाऊ, ऑल टीम या आपण मान्यवर कक्षामध्ये. संजयभाई म्हात्रे साहेबांची टीम, गावदेवी भादवड आणि त्या भादवड टीमचे कॅप्टन प्रल्हाददादा नाईक यांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. नक्की सध्या आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत. 2 धावा पेनल्टी जाहीर करतोय कारण की वडनगर टीमची रिपोर्टिंग उशिराने झाली आणि आपल्या संघटनेच्या नियमावलीनुसार त्यांना 2 धावांचा पेनल्टी देण्यात आलेली आहे. 14+2 सुधारित धावसंख्या 16 झालेले दोन्ही टीमचे कॅप्टन आणि खेळाडू ही गोष्ट लक्षात घ्या. धावा 16 लागलेत. आता बनवायचे अजूनही 12 मध्ये 23 धावा, 12 चेंडू मध्ये 23. महेश काबूकर आलेत. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर भिरू पाटीलवर जास्त विश्वास या टीमने दाखवलाय आणि भिरूकडे ती क्षमता आहे. नेहमीच आपण महेश काबूकरना पहिलं ओव्हर टाकताना पाहिलं मात्र आज भिरूला इथे हा चेंडू हवेमध्ये आहे. बघूया चेंडू अगदी येतो लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दिलीप पाटीलचा क्लास, ताकद, नजाकत, षटकार, गुड शॉट.
चौगुले आणि कालुराम पाटील डीप मध्ये आहेत. बंदऱ्यावरती कल्ले टीमचं देखील शुभागमन झालेले आहे. गावदेवी भादवाड आणि बंदऱ्यावरती काल्लेर, त्यानंतर गावदेवी पिंपलघर आणि अष्टविनाय ठाकुरबाडा असे दुपारच्या सत्रातून 4 संघ एकमेकांसमोर आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. धावसंख्या 3-3 10 चेंडूमध्ये 33 धावा आलेत आणि दोन्ही सलामीवीर चांगली भागीदारी आहे. 8 मध्ये 6 पुन्हा एकदा चेंडू अगदी स्क्रीनच्या दिशेने केलेत. सँडीची फिल्डिंग, दुसरी धाव इथे अपूर्ण राहील. पहिलं विकेट धावबाच्या स्वरूपात विक्रम स्पोर्ट वंगो टीमच्या नावे आलेलं आहे. फलंदाज विजय पाटील आउट. करत होतो तो गोवे संघाचा एक स्टार खेळाडू प्रमोद भुईर मैदानामध्ये आलाय. धावसंख्या लागली 34. आता बनवायचे आहेत 7 मध्ये 5. 7 चेंडू 5 धावा. इथे अतिशय गतीने चेंडू टाकला होता, अगदी स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. फलंदाज दिलीप पाटील आउट. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये प्रल्हाद दादा नाईक, संजयभाई मात्र फॅन टीम, गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन आहेत आणि आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष. चला आपण त्यांचा हेतूची स्वागत आणि सन्मान करूया. आई गावदेवी 40+ वेले संघाच्या वतीनं प्रल्हाद दादा नाईक यांचं इथे स्वागत आणि सन्मान होतोय. त्यांना प्रेमाची शॉल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. वेलकम दया भंडारी साहेब, कल्लेर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि बंदऱ्यावरती कल्लेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि आपल्या संघटनेचे देखील ते पदाधिकारी आहेत. दया भंडारी उपाध्यक्ष आहेत, आपलं देखील स्वागत आहे. शेवटचं आणि अंतिम 3रं ओव्हर विक्रम स्पोर्ट वणुगोट टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज गोविंद पाटील. 6 मध्ये 5 खूप कठीण पेपर आहे, कारण की गोविंद संघाची एक मजबूत जोडी खेळपट्टीवर आहे. एका बाजूला प्रमोद भोईर तर दुसऱ्या बाजूला बंडू पाटील, दोन्ही स्ट्रॉंग बॅटिंग करणारे फलंदाज आणि त्यांना 6 मध्ये 1 ठोकायचा आहे. बघूया गोविंद पाटील. पहिला चेंडू टॅप केलाय, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून अनिल जोशी आणि दीपक चौगुले चौकार आलाय आणि स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी. फक्त एका धावीची गरज आहे. बघा मनोज, जेव्हा एखादी टीम कुठल्या स्पर्धेमध्ये खेळायला येते तेव्हा त्या टीमचा तालमील होणं फार महत्वाचं असतं. आज सुरुवातीलाच गावामध्ये दुःखद घटना घडली आणि तरी ते आलेत, त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि टीमचा आपण जर तालमील पाहिला असं कुठं वाटलं नाहीये की विक्रम स्पोर्ट वणगोट टीम आज खेळते. नक्कीच इथे हा चेंडू प्रमोदनं उडवलाय, अगदी लांब लांब आणि विजयी षटकार अशोक भगतनं झेल टिपलाय. मात्र त्या आयवा झेलला पैसे नाही आहेत. चेंडू नक्कीच कमिटीकडे जमा करा. पंडित भाऊ धन्यवाद. अशोकजी भगत. चला लगेच विजय संघाचे कॅप्टन दया भंडारी साहेबांचा आपण स्वागत सन्मान करूया. धन्यवाद ग्रामविकास अधिकारी साहेब, आपण अगदी मोलाची उपस्थिती दिली या स्पर्धेसाठी. या ठिकाणी आपण करूया. या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मान करूया. सन्माननीय या